आत्ता मागे काही दिवसापूर्वी आपण पोल घेतला होता. त्या पोलमध्ये विचारलं होतं, की आपल्या प्रेक्षकांना कोणत्या विषयावर आमच्याकडून व्हिडिओ अपेक्षित आहे. त्यामध्ये आपण काही पर्याय दिले होते. त्यामध्ये दिल्लीमध्ये जे आंदोलन शेतकऱ्यांचं होतंय त्या संदर्भात व्हिडिओ करण्यात यावा असं आपल्याला मागणी करण्यात आली होती किंवा सांगण्यात आलं होतं. त्या अनुषंगाने बरेच प्रश्न उपस्थितही झाले होते. नेमकं एम-एस-पी म्हणजे काय? हाही प्रश्न उपस्थित झाला होता. या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर आणि आपण पाहत आहे बोल बिनधास्त. नोव्हेंबर 2021मध्ये जेव्हा सरकारनं दोन्ही सभागृहात 3 कृषी कायदे मागे घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता, त्यासोबतच शेतकऱ्यांची आणखी एक मागणी होती की सरकारनं त्यांच्या पिकांना किमान आधारभूत किमतीवर हमीभाव द्यावा. तो म्हणजे सरकारनं याबाबत कायदा करावा. आता या मागणीसह पंजाब, हरियाणा आणि दिल्लीच्या सीमेवर आज शेतकरी दिसताय. किमान आधारभूत किंमत म्हणजेच एम-एस-पीचा अर्थ काय हे सामान्य लोकांना समजणं अतिशय गरजेचं आहे आणि त्याच संदर्भात आपण बोलणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ करत आहोत. शेवटी सरकार आणि शेतकरी मिळून या समस्येवर तोडगा काढू का शकत नाही आहे? शेतकऱ्यांची मागणी खरंच न्याय आहे का? ती खरी होऊ शकते का? आणि केंद्र सरकार यावर ठोस पर्याय न घेता शेतकऱ्यांची दमदाटी का करतंय? शेतकऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न का करताय? शेतकऱ्यांना दहशतवादी असल्यासारखी ट्रीटमेंट का दिली जाते? या सगळ्या प्रश्नावर या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूया. आता त्या अगोदर आपल्याला सगळ्यात पहिले एम-एस-पी म्हणजे काय हे समजून घ्यायला लागेल. एम-एस-पी म्हणजे किमान आधारभूत किंमत. हा किमान दर आहे ज्यावर सरकार शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करते. सरकारकडून रब्बी आणि खरीप हंगामात पेरणीपूर्वी वर्षातून 2दा एम-एस-पी जाहीर केली जाते. ज्या पिकांवर एम-एस-पी दिला जातो त्या पिकांच्या उत्पन्नासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि शेतकऱ्यांच्या धान्याची किमान एम-एस-पी दराने विक्री व्हावी, जेणेकरून त्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा, शेतकऱ्यांचा फायदा व्हावा व त्याचे नुकसान होण्यापासून संरक्षण व्हावे. यासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीची व्यवस्था अनेक वर्षांपासून सुरू आहे. उदाहरणार्थ, कधी बाजारानुसार पिकाचे भाव कमी झाले तर तरीही सरकार एम-एस-पी पिकाची खरेदी करते. सुमारे 60 वर्षापूर्वी तत्कालीन सरकारनं देशाला अन्नधान्याच्या टंचाईपासून वाचवण्यासाठी गव्हावर एम-एस-पी सुरू केला होता, जेणेकरून सरकार थेट शेतकऱ्यांकडून गहू खरेदी करू शकेल आणि पी-डी-एस योजनेअंतर्गत गरिबांमध्ये वितरित करू शकेल. 3 कृषी कायदे मागे घेतल्यानंतरही शेतकऱ्यांचा रोष, मागणी आणि सरकारप्रती असलेली भीती यातील कारण समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. प्रश्न एम-एस-पीचा आहे आणि भीती याचीच आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या खर्चावर 50% परतावा मिळेल या आधारावर एम-एस-पी निश्चित केली जाते, परंतु तसं होत नाही आहे. अनेक ठिकाणी व प्रसंगी शेतकऱ्यांकडून कमी भावात पिकांची खरेदी केली जाते. याबाबत अद्याप कोणताही कायदा नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी कायदेशीर मार्गाने जर आपलं म्हणण्याचा प्रयत्न केला तर ते म्हणणार कुठे? आपला प्रश्न मांडणार कुठे? हाही मोठा प्रश्न आहे. कारण आपल्या हक्कासाठी कोणत्या न्यायालयात बोलायचे? न्यायालयातही कायद्याच्या कक्षेत राहूनच शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकेल. जेव्हा कोणताही कायदाच नसतो, फक्त नियम असतात, तेव्हा सरकारला हवे तर एम-एस-पी कधी थांबू किंवा बंद करू शकते. यामुळे खऱ्या अर्थाने शेतकरी घाबरला आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे की सरकार प्रत्येक पिकावर एम-एस-पी देत नाही. सरकारनं 24 पिकांवर एम-एस-पी निश्चित केली आहे अशी माहिती आहे. ऊसाचा एम-एस-पी कृषी मंत्रालयाच्या कृषी खर्च आणि किंमत विभागाच्या आयोगाद्वारे निश्चित केला जातो. तो एक विभाग म्हणून सूचना देत असतो. एम-एस-पी कायदा म्हणून ठरवू शकणारी ही स्वायत्त संस्था नाही आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. हा फक्त सूचना देणारा विभाग आहे. एम-एस-पी कायदेशीररित्या लागू करू शकणारी संस्था नाही आहे. आता सरकारसमोर आव्हान हे आहे की शेतकरी त्यांची जी पिके त्यांच्या शेतातून राज्याच्या धान्य मार्केटमध्ये घेऊन जातात. या पिकांमध्ये भारतीय अन्न महामंडळाने एम-एस-पी दराने गहू, तांदूळ खरेदी केलेत. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले धान्य एफ-सी-आय गरिबांना स्वस्त दरात देते, मात्र त्यानंतरही धान्याचा साठा एफ-सी-आयकडेच राहतो. काही लोकांचं म्हणणं आहे, तज्ज्ञांचं म्हणणं आहे की सरकार केवळ 13 ते 14% एम-एस-पी होऊन धान्य खरेदी करू शकतं. बाकीचे धान्य खुल्या बाजारात विकलं जातं. सरकारनं खरेदी केलेलं हे 13-14% धान्य हे गोदामांमध्ये भरलेलं आहे, जे सरकार वितरित करू शकत नाही. कोविडनंतर सरकारने मोफत धान्य जाहीर केलं होतं. तेव्हा अनुदानाचे बिल सुमारे 3-3.5 कोटी रुपयांवर पोहोचलं होतं. ते धान्यही वितरित होऊ शकलेलं नाही. सी-एस-ई-पी अहवालात असंही म्हटलं आहे की
सरकारकडे FCI गोदामात गहू, तांदूळ यासह जवळपास 74-75 दशलक्ष टनाचा साठा आहे, जो 41 दशलक्ष टन असावा. म्हणजेच भारताकडे आवश्यकतेपेक्षा 33 दशलक्ष टन अधिक गहू आणि तांदूळ साठवला आहे. शांताकुमार यांच्या अहवालात असंही म्हटलं आहे की देशातील केवळ 6% शेतकऱ्यांना MSPचा लाभ मिळतो. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे PDS म्हणजे सार्वजनिक वितरण प्रणाली, ज्या अंतर्गत FCI MSPवर धान्य खरेदी करते आणि गरिबांना वितरित करते. आर्थिक वर्ष 2020 साठी एकूण MSP खरेदी 2.5 लाख कोटी रुपये, म्हणजेच एकूण कृषी उत्पन्नाच्या जवळपास 6.6% आणि MSP अंतर्गत सुमारे 25% उत्पादन. MSP हमी कायदा आणल्यास सरकारवर दरवर्षी किमान 10 लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल. आणि विशेष बाब म्हणजे ही रक्कम सरकारच्या भांडवली खर्च एवढी आहे, जी देशातील पायाभूत सुविधांवर खर्च करायची आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या 7 वर्षात सरकारने इन्फ्रावर दरवर्षी सरासरी 10 लाख कोटी रुपये खर्च केलेले नाहीत. 2013 ते 16 या दरम्यान पायाभूत क्षेत्रावरील एकूण खर्च 67 लाख कोटी रुपये. आता शेतकऱ्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरला आणि संपूर्ण पैसा सरकार उचलणार हेही मान्य केलं, तर हे 10 लाख कोटी रुपये कुठून आणणार हा मोठा प्रश्न आहे, असंही सरकारच्या वतीनं बोलणाऱ्यांचं किंवा सरकारचं म्हणणं आहे. पण दुसरी ठिकाणी आपचे जे सर्वेसर्वा आहे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत अरविंद केजरीवाल, हे आपल्या पूर्ण गणितानिशी हे सिद्ध करतायत की MSP हा दिला जाऊ शकतो. 10 कोटीचा जो काही प्रश्न आहे तो निश्चितच पूर्ण केला जाऊ शकतो. 10 लाख कोटी रुपयांचा जो काही प्रश्न आहे तो निश्चितच पूर्ण केला जाऊ शकतो. त्यासाठी तंतोतंत नियोजन आणि अभ्यास करणं गरजेचं आहे, असंही अरविंद केजरीवाल यांचं म्हणणं आहे. म्हणजे सरतेशेवटी एवढा आपलं नक्की ध्यानात येतं की शेतकरी हा इथला मुळचा कणा आहे, अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याच्यामुळं जग चालतं, तो पोषण करत आहे. आणि त्याच्या ज्या काय मागण्या आहेत त्याच्या वैयक्तिक संदर्भातल्या नाहीत, तर शेती प्रश्न संदर्भातल्या आहेत. जर शेती व्यवस्था कोलमडली तर काय नियमांचं करणार, काय कायद्यांचं करणार, हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना वागवल्या जात आहे, त्यांच्यासाठी सीमारेखा आखल्या जात आहेत, मोठमोठे खिळे लावले जात आहेत, त्यांना रोखण्यासाठी मिलिटरीचा वापर केला जातो आहे, हे सगळं दुर्दैव आहे भारताचं, असंही म्हणावं लागेल. आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.